आमच्या कुटुंबात कुठेही मॅच फिक्सिंग नाही, आता भूमिका बदलणार नाही असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय। तसंच आपल्याला गद्दारी फिक्सिंग करायची नसल्याचंही पवार म्हणाले। काही जण आरक्षणाबाबत वेगळी वक्तव्य करतात, त्यामुळे वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे गैरसमज निर्माण होतात असं म्हणत अजित पवारांनी भुजबळांना सुद्धा टोला लगावलाय। सरकारनं मला शत्रू मानायला सुरुवात केली आहे असं वक्तव्य परभणीतल्या सभेमध्ये मनोज जरांगे यांनी केलंय। आता देवही आम्हाला ओबीसीतून आरक्षण घेण्यापासून रोखू शकत नाही असं जरांगे म्हणाले। मनोज जरांगेंना देवही घाबरतो, जिथे देवाचीही पर्वा नाही तिथे सरकार काय चीज असा टोला छगन भुजबळ यांनी लगावलाय। सोयरे शब्दानुसार सर्वांनाच आरक्षण द्यावं असा टोला सुद्धा त्यांनी लगावलाय। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे 25 डिसेंबरला मुंबईत उपोषण करण्याची शक्यता आहे। परभणीच्या सेलूतील सभा परिसरात मराठ्यांची सुनामी मुंबईमध्ये धडकणार अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले। हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना आंतरराष्ट्रीय नंबरवरून धमकीचा फोन आलाय। खलिस्तानी दहशतवादी गुरदीप सिंग पन्नू याच्याकडून ही धमकी देण्यात आलेली आहे। हेमंत पाटलांना पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून धमकीची माहिती दिली। काँग्रेसचे मोठे नेते माजी मंत्री सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। नागपूर बँक घोटाळ्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली। राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेची सुनावणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार आहे। शिवसेनेची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर राहुल नार्वेकर आणि नीलम गोरे यांच्यासमोर सुनावणीलाही सुरुवात होणार आहे। कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आज सगळ्या ठिकाणचा आढावा घेतला जाणार आहे। तसंच राज्यातील CSDHO ने रोज 1 तासाचा आढावा घेणार आहेत अशी माहिती मंत्री तानाजी सावंत यांनी दिलेली। त्याचबरोबर काळजी घेण्याचंही आवाहन करण्यात आलं। पक्षाने संधी दिल्यास लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा आहे। बीडमध्ये शनिवारी मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे। या पार्श्वभूमीवरती बीडमधील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे। सभेला मोठी गर्दी होणार असल्याच्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेण्यात आला। पंढरपूरमध्ये 25 ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये 10 लाख भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे। त्यासाठी पोलीस प्रशासन आणि विठ्ठल मंदिर प्रशासनाने जय्यत तयारी केली। पद्मश्री विजेता खेळाडू बजरंग पुनियाने आपला पद्मश्री पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतलाय। साक्षी मलिकने जाहीर केलेली निवृत्ती आणि त्यापूर्वी भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांचे निकटवर्तीय संजय सिंग यांची कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी झालेली निवड या पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेतला। बीडमध्ये मनोज जरांगेंची निर्णायक इशारा सभा होणार आहे। या सभेच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांकडून तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। बीडमधील मनोज जरांगेंच्या सभेची तयारी पूर्ण झाली आहे। पूर्ण 100 एकरवरती होणाऱ्या सभेतून जरांगे पाटील राज्य सरकारला नेमका काय इशारा देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मराठा आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत राज्यातील सुरू असलेली सरकारी नोकर भरती तात्काळ स्थगित करावी अशी मागणी अखिल भारतीय मराठा संघाने यावेळेला केलेली आहे। तर या सरकारने याचा विचार न केल्यास तीव्र आंदोलन करू असा इशाराही दिला। वैरागीकडे 13 डिसेंबरला विनापरवाना ट्रॅक्टर घेऊन जमल्याप्रकरणी गुन्हे दाखल केलेत। यात ट्रॅक्टर फेरीचे आयोजक डॉक्टर कपिल कोरके यांच्यासह 42 जणांवरती गुन्हा दाखल केला। अहमदनगरमध्ये शनी शिंगणापूर देवस्थानातील 350 ते 400 कर्मचारी 25 डिसेंबरपासून संपावरती जात आहेत। ऐन नाताळच्या सुट्टीमध्ये देशभरातून येणाऱ्या भाविक भक्तांना कर्मचारी संपावर गेल्याने फटका बसणार। माळशिरस पंचायत समिती समोर मातंग युवक संघटनेने विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं। यावेळेला आरोग्य कर्मचाऱ्यांची हजेरी बायोमेट्रिक करण्याची मागणी केली आहे। दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। संसदेत खासदारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवडमध्ये विरोधी पक्षांनी आंदोलन केलं। यावेळेला सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी करत लोकशाहीची हत्या केली जात असल्याचा आरोप केला गेला। कोल्हापुरात कचरा उठावावरून नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। कचरा उठाव करत नाही, कचरा माझ्या अंगावरती फेका अशा आशयाचा फलक लावण्यात आलाय। विशेष म्हणजे हे फलक महापालिका आरोग्य अधिकाऱ्याच्या नावाने लावण्यात आले। खासदार निलंबन प्रकरणी नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केलं। यावेळेला भाजपाचा जाहीर निषेध करण्यात येणाऱ्या काळामध्ये तीव्र पद्धतीने आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे।
खासदारांचं निलंबन केल्याच्या निषेधार्थ नाशिकच्या शालिमार परिसरामध्ये आंदोलन करण्यात आले। यावेळेला इंडिया आघाडीच्या वतीने नरेंद्र मोदी वॉन्टेड असे फलक आंदोलनामध्ये झळकावण्यात आले। संभाजीनगरमध्ये खासदार निलंबन प्रकरणी इंडिया आघाडी आक्रमक झाली आहे। यावेळेला केंद्र सरकारसह राज्य सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। दरम्यान विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील उपस्थित होते। संसदेत खासदार निलंबन प्रकरणी पुण्यामध्ये काँग्रेस आणि आप पक्ष आक्रमक झालेत। यावेळेला बॅनरवरती पंतप्रधान मोदी यांच्यासह हिटलरचा फोटो छापत काँग्रेसने आंदोलन केलं। पालघरमध्ये खासदार निलंबन प्रकरणी मवी आक्रमक झाली आहे। भाजप सरकार विरोधात धरणं आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। भंडाऱ्यात खासदारांच्या निलंबन प्रकरणी इंडिया आघाडीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे। यावेळेला केंद्र सरकारच्या हुकुमशाही विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनही करण्यात आले। भिवंडीतील खोणी ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या दाभडपाडा आदिवासी पाड्यातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते। पाड्यामध्ये बोरवेल आणि नळ कनेक्शन देऊन सुद्धा मागील अनेक महिन्यांपासून नागरिकांपर्यंत पाणी पोहोचलेलं नाही। लातूर जिल्ह्यातल्या तुळजापूर औसा महामार्गावरती कार आणि ऊसाच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झाला। एटीएम मशीनमध्ये छेडछाड करून फसवणूक करणाऱ्या टोळीतील 6 जणांना अटक करण्यात आली आहे। मशीनमध्ये लावलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध घेण्यात आला, तर इतरांचा शोध अजूनही सुरू आहे। सोलापुरात बनावट कागदपत्र बनवून विक्री करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे। मुदत संपलेल्या बनावट इंजिन आणि चेसिस नंबर पंचिंग करून ही टोळी फसवणूक करत होती। पोलिसांनी खोटी कागदपत्र वाहनं देखील ताब्यात घेतली। मध्य रेल्वेच्या आरपीएफ जवानांनी एप्रिल 2023 ते नोव्हेंबर 2023 दरम्यान 858 लहान मुलांची सुटका केली आहे। वेगवेगळ्या कारणांनी घरं सोडलेली किंवा हरवलेली ही मुलं होती। भिवंडी शहरातील ब्रह्मानंद इथे मोटरसायकल चोरी करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे, तर यांच्याकडून 6 मोटरसायकल जप्त केल्या। सोलापुरात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी हातात चटणी भाकर घेऊन सरकार विरोधात घोषणाबाजी केली आहे। कर्मचाऱ्यांचा संपाचा आजचा 19वा दिवस आहे। नाफेड मार्फत तुरीची खरेदी करण्यात आली आहे। विशेष म्हणजे यावर्षी सरकार प्रथमच हमी भावात नव्हे तर रोज निघणाऱ्या बाजारभावानुसार तूर खरेदी करणार आहे। हरभरा पिकाच्या नुकसानीची 2 दिवसात दखल घ्या, अन्यथा गांजा पेरून आंदोलन करू असा अनोखा इशारा जालन्यातील नुकसानीचे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाला दिला। राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी नंदुरबारमधील एका राम भक्ताने अनोखा उपक्रम केलाय। तब्बल 2.25 कोटी रामनाम जप लिहत रामभक्तीचा प्रत्यय घडवलाय। राम मंदिर उद्घाटन कार्यक्रमासाठी धुळे जिल्ह्यातील 2 संतांना निमंत्रण देण्यात आले। धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील मिडगाव इथल्या दगडदेव इथल्या प्रकाश चैतन्य महाराज यांना निमंत्रण देण्यात आले। हिंगणघाट शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाल्यामुळे हिंगणघाटकरांनी जल्लोष केलाय। आमदार समीर पुणावर यांच्या प्रयत्नाला यश आल्याने हिवाळी अधिवेशनातून आमदार हिंगणघाट इथे पोहोचताच भव्यशी मिरवणूक काढण्यात आली। पुण्यात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने 100वे नाट्य संमेलन होणार आहे। त्यानिमित्ताने बीडमध्ये 24 ते 26 जानेवारी दरम्यान नाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या। स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा असं आवाहन करण्यात आलं। महाडमध्ये शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात जोरदार राडा झालाय। यात पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आहे, मात्र अद्यापही तणावाचं वातावरण। संसदेतील घुसखोरी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या लातूर जिल्ह्यातील अमोल शिंदेच्या मदतीला आता हिंदू महासभा मैदानात उतरली आहे। अमोल शिंदेवरती चौकशी आधी दहशतवादी कलम लावू नका असं म्हणत हिंदू दहशतवादी असू शकत नाही अशी भूमिका स्पष्ट केली। बीडच्या माजलगाव येथील सिद्धेश्वर विद्यालयामध्ये गीता जयंतीच्या निमित्ताने सामूहिक गीता वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळेला विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। वाशिमच्या लोणी येथे संत सखाराम महाराजांच्या 145व्या पुण्यतिथी निमित्ताने सुरू असलेल्या यात्रा महोत्सवात शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेला विजेत्यांना लाखोंचं बक्षीसही देण्यात आलं।
वर्धा जिल्ह्यात यंदा पावसाने दमदार हजेरी लावली आहे। धरणामध्ये मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे। परिणामी नागरिकांना पाणी टंचाई भासणार नाहीये, पण पाणी जपून वापरण्याचं आवाहन यावेळेला करण्यात आलं। शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी साक्षी मलिकच्या निवृत्तीवरती प्रतिक्रिया दिली आहे। तिचा काय दोष असं म्हणत सरकारवरती हल्लाबोल चढवला आहे। नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी पीक विमा अधिकाऱ्यांना 8 दिवसांमध्ये मदत देण्याच्या सूचना दिल्यात, अन्यथा कारवाईचा इशारा देत लवकरात लवकर मदत मिळेल असा विश्वास नागरिकांना दिला। भारतीय जनता पक्षाने बारामती लोकसभा प्रभारी म्हणून नवनाथ पडळकर यांच्या नावाची घोषणा केली आहे। राज्यामध्ये सध्या मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष पेटलाय, त्यातच चंद्रशेखर बावनकुळेंनी लोकसभेसाठी मोठा डाव टाकलाय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, त्यामुळे ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय विद्यापीठाकडून घेण्यात आला। पीक विम्याच्या परताव्यासाठी शेतकऱ्यांनी उपोषण केलंय। पीक विमा कंपन्यांकडून पीक विमा परतावा न मिळाल्यामुळे रायगड माणगाव मधील शेतकऱ्यांनी साखळी उपोषण सुरू केले। यावेळेला शेतकऱ्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील निंबोणी गावाजवळ 4 चाकी आणि टेम्पोचा अपघात झाला। यामध्ये 4 चाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला। डहाणू नगर परिषदेने वाढवलेल्या घरपट्टी विरोधामध्ये मविया रस्त्यावरती उतरले। यावेळेला नगर परिषद आणि सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। नगर परिषदेचा मनमानी कारभार सहन करणार नाही असा इशारा यावेळेला देण्यात आला। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती DRIने मोठी कारवाई केली आहे। आफ्रिकन महिलेकडून 13 कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं। महिलेच्या पर्समधून 13 कोटी किमतीचं ड्रग्ज हस्तगत करण्यात आलं। एनसीबी मुंबईने इंडो ऑस्ट्रेलियन ड्रग सिंडिकेटचा पर्दाफाश केला। तब्बल 3 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करून 3 जणांना अटक केली। साताराच्या शेरेवाडीसारख्या छोट्या खेड्यामधून पुढे आलेल्या आदिती स्वामीला अर्जुन पुरस्कार जाहीर झालाय। वयाच्या 17व्या वर्षी तिने ही कौतुकास्पद कामगिरी केली। लग्नाचा हंगाम सुरू असताना सोन्याच्या दरामध्ये वाढ झाली। नागपूरमध्ये सराफ बाजाराच्या दरानुसार आज 24 कॅरेट सोन्याचे दर हे 63,000 रुपये प्रति 10 ग्रॅम नोंदवले गेले। दिल्लीच्या नोएडामध्ये एका व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झालाय। संक्रमित झालेला हा रुग्ण 54 वर्षाचा असून नोएडाच्या गुरुग्राम इथल्या एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये तो काम करतो। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाची तयारी सुरू आहे। दिल्लीच्या कर्तव्यपथावरती भारतीय सैन्याने पथसंचलनाचा सराव सुरू केला। तामिळनाडूमध्ये पूरग्रस्तांना भारतीय सैन्याच्या मदतीने अन्न सामग्रीचं वितरण करण्यात आले। तब्बल 3 टन अन्न सामग्री यावेळेला वितरित करण्यात आली। जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये लष्करी वाहनांवरती दहशतवादी हल्ला करण्यात आला। या हल्ल्यामध्ये 4 भारतीय जवान शहीद झाले।